नागपुर के रेशम बाग स्थित श्री संत तुकाराम उद्यान में आयोजित विराट हिंदू सम्मेलन भव्य वातावरण में संपन्न हुआ। यज्ञ, द्वीप प्रज्वलन और वंदे मातरम के साथ शुरू हुए कार्यक्रम में अतिथियों ने सामाजिक एकता और संस्कारों का संदेश दिया। नागपुर के रेशम बाग स्थित श्री संत तुकाराम उद्यान में सकल हिंदू समाज द्वारा आयोजित विराट हिंदू सम्मेलन उत्साहपूर्ण माहौल में संपन्न हुआ। कार्यक्रम की शुरुआत वैदिक मंत्रोपचार के बीच यज्ञ से हुई, जिससे पूरा परिसर भक्तिमय हो उठा। इसके पश्चात दीप प्रज्वलन किया गया और उपस्थित जनसमूह ने सामूहिक रूप से वंदे मातरम का उद्घोष कर राष्ट्रभक्ति का संदेश दिया। अतिथियों का पारंपरिक तरीके से स्वागत किया गया। अतिथि प्रगति खलतकर ने कहा कि स्वास्थ्य केवल दवाओं से नहीं, संस्कार और अनुशासन से बनता है। जब समाज सशक्त होता है तभी राष्ट्र मजबूत और निरोगी बनता है। मैं चिकित्सा क्षेत्र से को बिलोंग करती हूँ, तो थोड़ी सी कुछ ऐसी बातें बोलना चाहूँगी। पेशेंट्स को देखते हैं, मरीजों को देखते हैं, बीमारियाँ दिखती हैं, पर समझ में ये आता है कि बीमारी सिर्फ शरीर में नहीं होती। बीमारी आती है अव्यवस्थित जीवन से, कुछ तनाव से, कुछ समाज में बिखरे हुए तत्वों से। और जब हम समाज को संगठित करते हैं तो स्वास्थ्य भी सुधरता है और राष्ट्र भी मजबूत बनता है। और स्वास्थ्य केवल दवा से नहीं, पर संस्कार और अनुशासन से बनता है। और मुझे यहाँ पे उपस्थित होकर मालूम पड़ा कि अनुशासन और शिक्षण भी यहाँ पे है और संस्कार वाले लोग भी यहाँ पे है। तो ये मिलके एक बहुत ही सुंदर सी एक बड़ा सुंदर सा संगम हो गया है, जहाँ पे हम सशक्त भारत के लिए अब जा सकते हैं। इसके बाद गुरुपाल सिंह ने कहा कि आज की पीढ़ी को केवल आधुनिक शिक्षा नहीं, बल्कि अपनी संस्कृति, संस्कार और शास्त्रों का ज्ञान होना समय की मांग है। अगर हम एक युवा को भी सही दिशा दे पाए तो यही हमारे सम्मेलन की सबसे बड़ी सफलता होगी। आज हम सब यहाँ केवल एक कार्यक्रम के लिए नहीं, बल्कि अपनी सनातन संस्कृति के बारे में, अपने इतिहास और अपने भविष्य के संकल्प के लिए एकत्र हुए हैं। ये कार्यक्रम करना और इसके पीछे जो कार्यकर्ता, जो संघ से जुड़े लोग होते हैं, जो मेहनत करते हैं। मैं एक उद्योग से जुड़ा हूँ जहाँ पे शिक्षा का उद्योग है हमारा। हमें पता है कि एक कंपनी को हमारे कैंपस में लेके आना और उसके लिए एक छोटा सा कार्यक्रम अरेंज करना कितना मुश्किल होता है। यहाँ जब हम लोगों को बुलाते हैं तो उसके पीछे की मेहनत मुझे नज़र आती है। मैं चाहता हूँ कि हमने यहाँ पे अपने जड़ों से जुड़ने की बात करनी चाहिए, अपनी पहचान को समझने की कोशिश करनी चाहिए और समाज के प्रति अपने कर्तव्य को याद करने का अवसर देता है ऐसा कार्यक्रम। नरेंद्र भूसारी ने कहा कि धर्म का अर्थ है प्रकृति को स्वीकार करना और उतना ही लेना जितना आवश्यक हो। आज हमें बच्चों को मोबाइल नहीं, संस्कार देने होंगे। अगर सही मार्गदर्शन और काउंसलिंग मिले तो हर बच्चा गुणवत्तापूर्ण शिक्षा लेकर गौरवशाली भारत का निर्माण कर सकता है। टेक्नोलॉजी की स्पर्धा है, पढ़ने की स्पर्धा है, IIT, IIM यहाँ जाने की इच्छा है और उसमें हमारे बच्चे सभी जाना चाहिए, ऐसी मेरी भावना है। सभी ने क्वालिटी एजुकेशन लेना चाहिए, ऐसी मेरी भावना है। सभी ने मूल्यवर्धन के साथ अपने माता पिताओं के सेवा के साथ आगे बढ़ना चाहिए, ऐसी भावना है। इस भावनाओं को रूबरू करने का काम हमारे बुजुर्ग हमारे साथ किया करते थे, लेकिन आज समय किसी के पास नहीं है। लेकिन फिर भी मैं कहूँगा कि वक्त का एतबार न कीजिए, वक्त यूं ही बदलता रहता है। परिवर्तन वक्त का तकाजा है। कल किसी का था, आज किसी का है, लेकिन कल हम सब सनातनियों का होगा। मकरंद बुआ हरदास ने कहा कि अगर हिंदू राष्ट्र बनाना है तो सबसे पहले घर घर संस्कार बनाने होंगे। बच्चों के हाथ में मोबाइल नहीं, गीता, रामायण देनी होगी। जब हम स्वयं जागेंगे तभी भारत विश्व गुरु बनेगा, वरना ऐसे सम्मेलन करना हमारी मजबूरी बन जाएगा। ही आपली खरी संस्कृती आहे। सगळी आपली संस्कृती आता जी लोप पावत चालली आहे
त्या लोप पावणाऱ्या संस्कृतीवरती आपल्याला सगळ्यांना लक्ष केंद्रित करणं ही फार काळाची गरज आहे. नाहीतर भविष्यामध्ये अगदी तुम्हाला सांगतो, ज्या रेशीमबाग मैदानाच्या काठावरती सगळे ते चायनीजवाले, नूडल्सवाले, मंचुरियनवाले, पिझ्झावाले सगळे जे आहेत ना, त्या सगळ्या खाद्य गोष्टी तुमच्या घरातल्या महालक्ष्मीच्या फुलोऱ्यावरती टांगल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही घरातली शेवई वळणं बंद केलं आणि घरामध्ये त्या ठिकाणी मॅगीचा आणि नूडल्सचा शिरकाव झाला. का नाही खाऊ घालत आपण शेवई मुलांना? वडिलांनी घरामध्ये संध्याकाळी संध्यावंदन मनाचे श्लोक बंद केले आणि मुलांच्या हातात मोबाईल येऊन ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आले. का आलं? याला कारणीभूत आपणच आहोत. म्हणजे अगदी आमच्या भगवंतानी गीतेमध्ये सांगितलंय की बुद्धिनाशात सर्वनाशो, म्हणजे सगळीकडे त्याचा सर्वनाश व्हायला जी सुरुवात झालेली आहे, ही धर्माला आलेली ग्लानी आहे. आणि त्या ग्लानीला मिटवण्यासाठी आयोजकांना विराट हिंदू संमेलन घ्यावं लागलंय. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण जरी या ठिकाणी हसतमुखाने संमेलनाला समोर आलेलो आहे, पण ही संमेलन या ठिकाणी घेणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी क्रिया आपण केली पाहिजे त्या ठिकाणी की जाऊ तिथे संमेलन भरलं पाहिजे. इतका आपला गोतावळा मोठा असला पाहिजे, जे घरामध्ये झोपलेले आहेत ना त्यांना फरफटत घेऊन या पुढच्या संमेलनामध्ये. इसी के साथ सुप्रसिद्ध वक्ता अमर कुलकर्णी ने भी हिंदू एकता, सामाजिक समरसता और संस्कारों की आवश्यकता पर जोर दिया. सभी ने अपनी व्यथाएं भी व्यक्त की है, किसी ने अपेक्षाएं व्यक्त की है, किसी ने रोष व्यक्त किया है, किसी ने उसको बहुत सकारात्मकता की दिशा की ओर देने का प्रयास किया है. लेकिन मैं आपको बता दूं, समस्याएं कितनी भी होंगी और कितनी भी आ जाए, लेकिन हर एक वक्ता की भाषा में एक शब्द था कि ये राष्ट्र, ये सनातन राष्ट्र है. तो मैं आपको डंके की चोट पर कहता हूं कि 1000 सालों के आक्रमण जो हमारा कुछ बिगाड़ नहीं सके, 200 सालों का अंग्रेजों का राज हमारा कुछ बिगाड़ नहीं सका, तो इस अनुकूलता की परिस्थिति में अब कोई हमारा कुछ बिगाड़ सके ऐसी अवस्था अब आने वाली नहीं है. हम सनातन इसीलिए कहलाते हैं. कितने भी संकट आ जाएं, 1000 साल का जुल्म हमें नहीं बिगाड़ सका, न तोड़ सका. अब कौन बिगाड़ेगा? अब हम ऐसी करवट बदल रहे हैं जहां से सिर्फ सकारात्मकता है. हम संघ में कुछ गीत गाते हैं हमेशा. एक गीत हम सुनते हैं, गौरव मंडित अपना अतीत है, भविष्य भी उज्जवल महान, ये स्थापित है. लेकिन अगली पंक्ति जब आती है तब हमें पता चलता है हमारा कर्तव्य क्या है. आओ हम बदले वर्तमान. दैनिक युग धर्म के संपादक अरुण जोशी की विशेष उपस्थिति रही और उनके सम्मान में सत्कार किया गया. फारसं काही बोलायचं नाही आहे, पण एवढीच विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा मुंबईला जर गेले तर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादरला आहे, त्याला अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत, हे सर्वांनी एकदा नक्की पाहावे. बोला एकदा जय जयकार करूया आपण. स्वातंत्र्यवीर सावरकर की वंदे वंदे. इसी के साथ प्रमुख अतिथियों ने भी समाज को संगठित और जागरूक रहने का संदेश दिया. इसके बाद वहां पर मौजूद लोगों ने कार्यक्रम के प्रति अपने विचार साझा किए. आज इथे रेशीमबाग बगीचात विराट हिंदू संमेलन हे जे आयोजित केलेलं होतं आणि सकल हिंदू समाजासाठी जो काही कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता, तर यात आपण बघितलं असेल की सगळे जे स्पेशलिस्ट किंवा वक्ता तिथे वर आलेले होते, त्यांनी सगळ्यांनी हा एक खूप महत्त्वाचा विषय इथे मांडला की जेनझी जी पिढी आहे किंवा जेन अल्फा ज्यांना म्हणतो आपण, म्हणजे 2000 ते 2012 पर्यंत जन्मलेले ही युवा पिढी जी आहे ही थोडी वेगळ्या दिशेने चाललेली आहे. तर ही पिढी यांना कसं आपण मार्गदर्शन करू आणि कसं यांना प्रॉपर वळणावर आणू याच्याबद्दलच आज सगळ्यात जास्ती चर्चा झालेली आहे. कारण आमची पिढी किंवा आता जे 50+ सगळे लोक आहेत त्यांना हिंदुत्व आणि सनातन धर्म याच्याबद्दल सगळी माहिती आहे किंवा त्यांनी असे बरेचसे कार्यक्रम मध्ये सहभाग घेतलेला आहे किंवा पुष्कळ वाचन केलेलं आहे. पण ही जी पिढी आहे आणि मोबाईलमुळे सगळं असं त्यांच्याकडे पूर्ण विश्व एका छोट्याशा फोनमध्ये अवेलेबल असतं, त्याच्यामुळे या पिढीला थोडंसं
मार्गदर्शनाची गरज आहे आणि मुलगा असेल मुलगी असेल तर त्यांना मित्रमैत्रिणीसारखं बसवून समजवून आपण खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून त्यांना प्रॉपर वळणावर आपण आणू शकतो. रागवून किंवा चिडून किंवा मारून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणारे नाही आहेत. तर हा आजच्या या कार्यक्रमातनं खूप चांगला मेसेज सगळ्या पालकांना गेलेला आहे, कारण बरेच जणांची मुलं आता या वयोगटातले आहे. तर हे खूप छान मेसेज या आजच्या कार्यक्रमातनं गेलेलं आहे असं मला वाटतं. विराट हिंदू संमेलन जे आयोजित केलं गेलेलं आहे, जे संपूर्ण भारतवर्षामध्ये चालून राहिलेलं आहे, त्यामध्ये जितके उपस्थित लोक इथे आहेत रेशीमबाग निवासी, त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यांना शुभकामना देतो की त्यांनी एका चांगल्या कार्यामध्ये स्वतःला जोडून घेतलं. हे संबंध देशात चालू आहे. संघाची जी जन्मशताब्दी वर्ष आहे, त्या शताब्दी वर्षाला पकडून हिंदूंना एकत्र करण्याचं काम या निमित्ताने होत आहे आणि समाज खरोखर तसाही जागृत झालेला आहे. आणि या देशांच्या समाजाकडून आणि समाजाच्या या देशाकडून अनेक अपेक्षा आहेत. त्या अपेक्षेला अनुरूप समाजामध्ये जे परिवर्तन होत आहेत त्याचा अभ्यास करून हे पंच परिवर्तनाचं एक सूत्र संघाने समाजाला दिलेलं आहे. समाजाने याचा गंभीरपणे अभ्यास करावा की हे कशासाठी दिलेलं आहे, याचा काय उपयोग आहे, याच्यात काही पार्टी पॉलिटिक्स आहे का, या सर्व गोष्टींव्यतिरिक्त आपला समाज एकसंध झाला पाहिजे यासाठी जे प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण राष्ट्रीय स्तरावर होत आहे त्याच्यातला एक हा भाग आहे. म्हणून याचं स्वागत केल्याच गेलं पाहिजे. याचं स्वागत प्रत्येक स्तरात होतही आहे आणि परिवर्तन असंच होणार. आज इथे रेशीमबागमध्ये आयोजित झालेल्या विराट हिंदू संमेलनामध्ये मी उपस्थित आहे. इथे विविध पंथाचे विविध उपक्रम चाललेले दिवसभर. आज 3 वाजतापासून इथे सतत उपक्रम आहे. त्या उपक्रमाअंतर्गत झालेल्या कार्यक्रमांमधलं उद्बोधन हे अतिशय उत्तम रीतीने मांडण्यात आलेलं आहे. अमर कुलकर्णी यांच्या उद्बोधनाने तर मला वाटते जवळजवळ सगळ्यांना उद्बोधन खूप चांगलं आणि समजलं आणि उत्तम रीतीने ते ऐकलं गेलेलं आहे आणि समजलेलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभास शाखेतर्फे मोस्ट इनिशिएटिव्ह घेऊन हा जो कार्यक्रम अतिभव्य करण्यात आला त्याला आमच्या दोन्ही संस्थांतर्फे शुभेच्छा देतो आणि सदोतीत या कार्यकर्त्यांना असाच उत्साह कायम ठेवून नियमित असे कार्यक्रम घ्यावे अशा शुभेच्छा देतो. कार्यक्रम में दिव्यांग कलाकारों द्वारा प्रस्तुत संगीत ने सभी का मन मोह लिया. अंत में प्रसाद वितरण के साथ सम्मेलन का समापन हुआ. कुल मिलाकर नागपुर के इस विराट सम्मेलन ने समाज को एकजुट होने, संस्कार अपनाने और राष्ट्र हित में सक्रिय रहने का संदेश दिया.